सर्वांना सस्नेह नमस्कार. अर्थवेदच्या या एका नव्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण इंडियन नॉलेज सिस्टम IKS हा जो एक न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या फ्रेमवर्कमध्ये BA, BCom, BSc अशा सर्व विद्याशाखांमध्ये अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता जो कंपल्सरी विषय आलेला आहे की जो मेजर सब्जेक्ट तुम्ही निवडाल त्या मेजर सब्जेक्टमध्ये आणि जो तुम्ही विषयांचा ग्रुप निवडाल त्या ग्रुपमध्ये तुम्हाला इंडियन नॉलेज सिस्टम याचं नॉलेज त्या विषयातलं ज्ञान देणारा विषय अनिवार्य केलेला आहे. मग जेव्हा एखादा विद्यार्थी अर्थशास्त्र विषयातून आपली पदवी पूर्ण करतो किंवा अर्थशास्त्राचं शिक्षण घेतो तेव्हा त्या अर्थशास्त्रातलं सुद्धा इंडियन नॉलेज सिस्टम किंवा भारतीय प्राचीन विचारधारेतले मूळ विचार काय आहेत हे त्या विद्यार्थ्याला कळावेत म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला IKSचा तो पेपरसुद्धा इथून पुढे अनिवार्य आहे. त्यामुळे अर्थवेदच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू करतो आहे की ज्याद्वारे इंडियन नॉलेज सिस्टम या घटकातील प्राचीन भारतीय अर्थविचार काय आहेत ते आपण समजावून घेणार आहोत. पण तत्पूर्वी एक भाग आपल्याला खूप प्राधान्याने समजून घ्यावा लागेल की जेव्हा आपण भारतीय अर्थविचार असं म्हणतो किंवा प्राचीन भारतीय अर्थविचार असं आपण म्हणतो तेव्हा ते प्राचीन भारतीय अर्थविचार हे प्राचीन आशियाई आर्थिक विचारधारेच्या मूलभूत इतिहासातून कसे पुढे येत गेले ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण मानवाचा आर्थिक इतिहास हा मानवी संस्कृती इतका आणि मानवी इतिहासा इतकाच प्राचीन आहे. कारण एकपेशीय अमिबापासून ते एका सजीव सस्तन प्राण्यापर्यंत माणसाची जी एक उत्क्रांती आपण विज्ञानामध्ये जीवशास्त्रामध्ये पाहिली त्या उत्क्रांतीतला तो माणूस जेव्हा अश्मयुगामध्ये वावरत होता, अगदी रानटी अवस्थेमध्ये तो आपलं जीवन व्यतीत करत होता, त्यावेळी त्याच्यासमोरची जी काही दैनंदिन क्रियाकल्पातली महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे शिकार करणं आणि त्या शिकारीतून आपली अन्नपाण्याची गरज भागवणं. पण या शिकारीकरता संपूर्ण या भूतलावरती वनवन फिरत असताना या सृष्टीमधल्या अनेक गोष्टींविषयी त्याला एक ज्ञान मिळत गेलं. त्या ज्ञानातून त्या माहितीतून त्याची जिज्ञासा वाढत गेली आणि त्या जिज्ञासेतून वेगवेगळे शोध लागत गेले. त्यातला महत्त्वाचा शोध म्हणजे अग्नीचा शोध की त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वादळ आल्यानंतर वनातली किंवा जंगलातली झाडं एकमेकांना घर्षण होऊन त्याच्यातून ठिणग्या पडून वणवा पेटलेला त्यांनी पाहिलेला होता. त्या वणव्यामुळं संपूर्ण मोठ्या प्रमाणावर दिसणारं जंगल हे कसं राखरंगोळी होते हे त्यांनी पाहिलेलं होतं आणि त्या वणव्यामध्ये जर एखादा जीव सापडला तर तो जळून होरपळून मरतो हे त्यांनी पाहिलेलं होतं. त्यामुळे या पंचमहाभूतातील अग्नी या एका शक्तीबद्दल त्याच्या मनामध्ये प्रचंड भीती, प्रचंड आदर आणि प्रचंड कुतूहल निर्माण झालं. पण याच माणसाला हेही कळालं की जी वन्य श्वापदं शोधण्याकरता पकडण्याकरता आपण वणवण करतो, प्रसंगी आपण जीवावरती उदार होतो, ती वन्य श्वापदं जेव्हा या वणव्यामध्ये अग्निज्वाळांमध्ये होरपळून मरतात आणि आपण ती पकडतो आणि ती खातो तेव्हा ती खूप रुचकर लागतात. म्हणजे अग्नीमध्ये भाजल्यानंतर त्या प्राण्याचं मांस हे खूप रुचकर लागतं, ते पचायला खूप हलकं जातं हे त्याला याच्यातून कळालं. आणि अग्नीचा जेव्हा त्याला स्वतःकरता वापर कसा करावा, गारगोटी एकमेकांवर आपटल्यानंतर अग्नी कसा प्रज्वलित होतो, तो अंधाऱ्या गुहेमध्ये प्रकाश देतो, तो थंडीमध्ये ऊब देतो आणि त्या अग्नी पेटवून जर आपण राहिलो तर वन्य श्वापदं त्याच्या जवळपास फिरकत नाहीत, आपलं संरक्षण करतात आणि त्याच्यामध्ये जर आपण पकडलेली शिकार भाजली आणि ती खाल्ली तर ती खूप रुचकर लागते. असं एक एक या सृष्टीचं कोडं त्याला उलगडत गेलं.
म्हणजे वायूचा वेग काय असतो, वादळ आल्यानंतर ते किती प्रवाही असतं, त्याच्यातून अग्नीबरोबर त्याला वायूचं महत्त्व कळालं, पाण्याचं महत्त्व कळालं. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू या चा शक्ती म्हणून वापर कसा करता येईल हे त्याला कळत गेलं. याच माणसाला नंतर कळालं की फळांमधलं, धान्यांमधलं बी जमिनीमध्ये रुजलं की ते आपल्यासारख्याच असंख्य फळांना, वृक्षांना जन्म देतं. त्याची भटकंती थांबली, तो एका ठिकाणी राहून शेती करू लागला. ती शेती करताना त्याचं असं लक्षात आलं की डोंगराळ प्रदेशात राहण्यापेक्षा जिथं नदी असेल वाहती, तिथं जमीन सुपीक असते, शेती करणं तिथं खूप सहज सुलभ असतं. अशा सुपीक प्रदेशामध्ये, जिथं नदी असेल, नदीचा गाळ असेल, अशा सुपीक प्रदेशामध्ये तो राहू लागला. टोळ्या टोळ्यांनी राहणारा माणूस मग कुठंतरी गाव, टोळी, आपला कुणबा असं राहायला लागला. त्याच्यातूनच मग नदीच्या तीरावरती या जगातल्या प्राचीन समृद्ध अशा संस्कृती उदयाला आल्या. त्याच्यातीलच एक प्राधान्यानं पहिल्या संस्कृतीचं नाव घेतलं जातं, ती म्हणजे प्राचीन मेसोपोटियम संस्कृती, की जी प्रामुख्यानं 2 नद्यांच्या तीरांवरती बसली गेली. युफ्रेटिस आणि आजचं इराण, इराक, कुवेत या 4-5 देशांच्या भूप्रदेशांमध्ये तैग्रिस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांच्या मध्ये एक संस्कृती वसली. तिचं नाव प्राचीन मेसोपोटियम संस्कृती. अशीच संस्कृती हुहँगहो नदीच्या तीरावरती चीनमध्ये वसली, ती एक प्राचीन संस्कृतीपैकी एक. नाईलच्या तीरावरती जी संस्कृती वसली तिचं नाव इजिप्त. आणि चौथी संस्कृती ती म्हणजे तुमची आमची भारतीय संस्कृती, की जी प्रामुख्यानं सिंधू नदीच्या तीरावरती बसली. अशा या प्राचीन 4 संस्कृती, आणि या प्राचीन 4 संस्कृतीमधील मेसोपोटियम संस्कृती, की जी एक प्राचीन आणि पुरातन संस्कृती आहे, या पुरातन संस्कृतीमध्ये नेमकी करव्यवस्था कशी होती, शासन पद्धती कशी होती, अर्थव्यवस्था कशी होती, हे आपण पाहणार आहोत. इराण, इराक, कुवेत या देशांचा जो आजचा भूप्रदेश आहे, या भूप्रदेशांमध्ये युफ्रेटिस आणि तैग्रिस या 2 नद्यांच्या तीरांवरती, 2 नद्यांच्या तीरांच्या या मधल्या भागामध्ये ही संस्कृती उदयाला आली. प्रामुख्याने 4 कालखंडांमध्ये एकूण हा सगळा प्रवास आपल्याला बघायला लागेल. त्यामध्ये पहिला जो मेसोपोटियम संस्कृतीचा भाग आहे तो आपल्याला इसवी सन 4,500 वर्षांपासून ते इसवी सन पूर्व 1934 पर्यंतचा एकूण कालखंड आपल्याला बघायला मिळतो, तो सुमेरियन राजवटीचा. ही जी सुमेरियन राजवट आहे ती मेसोपोटियम संस्कृतीतली सर्वात प्राचीन आणि सर्वात समृद्ध अशी राजवट म्हणून तिचा उल्लेख केला जातो, की ज्यामध्ये प्रामुख्यानं कर प्रणाली आणि कर व्यवस्था हिचा जन्म झालेला दिसतो. प्रामुख्यानं सर्व प्रकारची कृषी उत्पादनं आणि शेती संलग्न व्यवसाय यांच्यावरती कर आकारणीला इथं सर्वप्रथम सुरुवात झाली. या संस्कृतीमध्ये जसा शेती उत्पादनांवरती, पशुधनावरती कर आकारला जात होता, त्याच पद्धतीने ज्या लोकांकडे जमिनीची मालकी होती त्या जमीनदार वर्गावरती सुद्धा कर आकारला जात होता. कारण त्या जमिनीत जे उत्पादन होत होतं त्या उत्पादनाचा मालकी हक्क त्यांच्याकडे होता आणि पूर्वंपार वडिलोपार्जित पद्धतीने त्याची मालकी त्यांच्याकडे राहत होती, म्हणून त्यांच्यावर देखील कर आकारला जात होता. विविध जे शहरं असतील, महत्त्वाची शहरं असतील, व्यापारी, सांस्कृतिक आणि राजधानीची, त्या शहरांच्या वेशीवर वेगवेगळ्या चौक्या पहारे बसवून आयात निर्यातीवरती कर लादले जायचे. त्याचबरोबर वेगवेगळी जी वनसंपदा असेल, म्हणजे प्रामुख्यानं खजुराची झाडं असतील, अक्रोडाची झाडं असतील, ही ज्यांच्या मालकीची असतील त्यांची नगसंख्या नोंदवून त्या मालकांकडून किती उत्पादन दरवर्षी किंवा प्रत्येक हंगामामध्ये निघतं त्यानुसार कर आकारणी केली जायची. याचबरोबर त्या कालखंडामध्ये मनुष्य आणि त्याचं श्रम ही सुद्धा मालमत्ता म्हणून गणली जायची. त्यामुळं कामगार, गुलाम यांची संपत्ती ज्यांच्याकडे जेवढी असेल तेवढ्या प्रमाणात त्यांच्याकडून कर गोळा केले जात होते.
हे कर संकलन करणारे जे अधिकारी होते त्यामध्ये प्रामुख्यानं शहरांमधला कर गोळा करणारा अधिकारी हा मुख्य अधिकारी म्हणून गणला जात होता. त्याच्या जोडीला ते कर संकलन जे होत असेल त्याची लेखापालन करणारा दुसरा अधिकारी असायचा आणि तिसरा जो अधिकारी असायचा तो प्रत्यक्ष लोकांकडून कर गोळा करत असायचा. या संस्कृतीमध्ये, या राजवटीमध्ये जी कर संकलन होत होतं ते प्रामुख्यानं मंदिरांच्या थ्रू, म्हणजे मंदिर आणि मंदिरातला व्यवस्थापन बघणारा पुजारी यांच्या ठिकाणी ते कर संकलन केलं जायचं. ते कर संकलन करून त्याचं जतन करायचं काम त्यांच्याकडं दिलं जायचं. आणि हा जो गोळा होणारा कर होता याचं विभाजन कसं असायचं तर याच्यातला एक ठराविक भाग दरवर्षी राजघराण्यांना त्यांचा संपूर्ण राजेशाही जो जीवनक्रम होता, जीवन पद्धती होती आणि राजशिष्टाचार होता त्याच्याकरता खर्च करण्याकरता तो राजघराण्याच्या खजिन्यामध्ये वर्ग केला जात होता. दुसरा जो भाग होता तो संरक्षणावरती मोठ्या प्रमाणावर खर्च होत होता. त्या शहराच्या किंवा साम्राज्याच्या चतुःसीमांचं रक्षण करणं, वेगवेगळ्या युद्धमोहिमा आखणं, त्या युद्धमोहिमांवर खर्च करण्याकरता कराच्या उत्पन्नातला दुसरा भाग खर्च केला जात होता. तिसरा जो भाग होता तो शहराच्या भोवतीने केली जाणारी तटबंदी, मंदिरं असतील त्याचं एकूण व्यवस्थापन असेल याच्यावरती खर्च केला जात होता. आणि तिसरा ज्या काही पायाभूत सुविधा असतात, मग रस्ते असतील, मंदिरांचं बांधकाम असेल, नद्यांवरचे घाट असतील, ह्या ज्या पायाभूत सुविधा आहेत यांच्याकरता उरलेला भाग कर व्यवस्थेचा खर्च केला जात होता. म्हणजे प्राचीन कर पद्धतीमध्ये कर संकलन म्हणजे गव्हर्मेंट रेव्हेन्यू, त्या सरकारचा स्टेट रेव्हेन्यू आणि त्याचं एक्सपांडिचर हे या पद्धतीने केलं जात होतं. या कर पद्धतीमध्ये प्रामुख्यानं जो कर गोळा केला जात होता त्यामधून जे राजघराणं असेल, राजघराण्यातले सगळे लोक असतील, प्रशासकीय अधिकारी असतील आणि मंदिर व्यवस्थापनातले पुजारी असतील आणि कर संकलन करणारे 3 दर्जांचे अधिकारी, एक म्हणजे शहरातला कर गोळा करणारा, त्याचं लेखापालन करणारा आणि प्रत्यक्ष व्यक्तींकडून कर गोळा करणारे कर्मचारी, या 3 वर्गांना करांमधून सूट दिली जात होती. मात्र शेतकरी, कारागीर, व्यापारी आणि व्यावसायिक आणि जमीन मालक या सर्वांकडून मोठ्या प्रमाणावरती कर गोळा केले जात होते. एकूण कर उत्पन्न जे सरकारला मिळत होतं, मग त्या कर संकलनातला टक्केवारीचा भाग कसा होता तर कृषी आणि कृषी संलग्न उत्पादनांवरती 10% कर गोळा केला जातो. म्हणजे तुमच्या कृषी उत्पन्नातून तुम्हाला जेवढं काही मिळेल त्याच्या 10% भाग हा सरकारला द्यावा लागत होता. जे जमीन मालक असतील त्यांना त्यांच्या उत्पन्नाचा 1% भाग हा सरकारकडं जमा करावा लागत होता. आयात निर्यातीतून जे काही व्यवहार चालतील, एकूण व्यवहार जेवढ्या मूल्याचे असतील त्याच्या 15% त्यांना कर द्यावा लागत होता. त्यानंतर युद्ध खर्चासाठीची कर स्वतंत्रपणे आकारले जायचे. उदाहरणार्थ एखाद्या शासनाने, एखाद्या साम्राज्याने जर एखादी युद्धमोहीम आखली तर त्याचा एक साधारण खर्च किती येईल याचं अंदाजपत्रक काढलं जायचं आणि तेवढ्या रकमेची तरतूद करण्याकरता नव्याने कर आकारण्याचे अधिकार राजाला होते, त्या साम्राज्याला होते. या पद्धतीने कर आकारले जात होते. त्याचबरोबर मासेमारी, जहाज बांधणी उद्योग आणि नौका नयन हे जे केलं जायचं याच्यावरती सुद्धा कर गोळा केले जायचे. शिकारी काम जे लोक करायचे त्या शिकारीवर सुद्धा कर आकारला जायचा. अशी एकूण त्या काळातली कर पद्धती असलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे जेव्हा आपण मेसोपोटेमियन संस्कृतीमधली कर आकारणीचा सगळा भाग बघतो त्यावेळी एकूण त्यांच्या 4 राजवटी आपल्याला उदयाला आलेल्या बघायला मिळतात. पहिली सुमेरियन, की जिचा कालखंड इसवी पूर्व 4500 ते इसवी पूर्व 1900 पर्यंत असलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर अक्कडियन राजवट ही दुसऱ्या टप्प्यामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते, की जी इसवी पूर्व 2334 ते इसवी पूर्व
2156 पर्यंतीचा कालखंड आपल्याला बघायला मिळतो. या दुसऱ्या राजवटीमध्ये एकूण जी कर व्यवस्था आहे ती खूप युनिक पद्धतीने राबवलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे या राजवटीमध्ये एकूण कर प्रणाली ही जास्तीत जास्त केंद्रीकृत कशी होईल याकडं वाटचाल झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे अगदी गाव पातळीवर संकलित झालेला कर हा राजधानीपर्यंत कसा येईल इथपर्यंत आपल्याला या कर व्यवस्थेमध्ये सुधारणा झालेली आपल्याला बघायला मिळते. इवन दो लेखापालन त्या कर संकलनाचं कसं केलं जाईल याची एक पद्धतशीर यंत्रणा या कालखंडामध्ये उदयाला आलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे विटेच्या आकाराच्या दगडांवरती सांकेतिक भाषेमध्ये त्याचं दस्तऐवज केलं जाऊ लागलं. एकूण त्या दस्तऐवजांवर शिक्के त्या कर संकलन अधिकाऱ्यांकडून मारले जाऊ लागले. म्हणजे एकूण कर व्यवस्थेमध्ये सुसूत्रीकरण आणण्याचं काम या दुसऱ्या कालखंडामध्ये आपल्याला झालेलं बघायला मिळतं. त्यानंतरचा तिसरा जो कालखंड आहे तो बेबुलोनियन साम्राज्याचा कालखंड. इसवी सन 1834 ते 539 पर्यंतचा हा एकूण कालखंड, की ज्या कालखंडामध्ये धातुकाम आणि हस्तकला यांचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला होता. त्यामुळे पूर्वीचं शेती, पशुधन, जमीनदार वर्ग, युद्ध खर्च इथपर्यंतची कर प्रणाली मर्यादित न राहता एकूण कुटीर उद्योग, लघु उद्योग, हस्तकला यांचा जो काही त्या कालखंडामध्ये विकास झाला त्यातून उत्पादन, प्रोडक्शन आणि ट्रेड या दोन ज्या गोष्टी नव्याने वाढल्या त्याची कर प्रणाली कशी असावी याचा विचार म्हणताना या तिसऱ्या टप्प्यातल्या राजवटींनी अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलं. यामध्ये वजनं, मापकं, धातूचं प्रमाण, धातूची गुणवत्ता, त्या धातूचं मूल्य याच्यावरती आधारित कर रचना अस्तित्वात आली. हे फार महत्त्वाचं होतं की म्हणजे 1776 ॲडम स्मिथनी अर्थशास्त्राला जेव्हा जन्म घातला तेव्हा अर्थशास्त्राच्या चिंतनाचा विषय मूल्य निश्चिती म्हणजे उत्पादित वस्तू, निर्माण झालेली संपत्ती याचं व्हॅल्युएशन कसं डिटरमाइन करायचं हे होतं. पण प्राचीन कालखंडामध्ये आपले हे सगळे पूर्वज आहेत ते किती पुढं गेले होते की धातूचं मूल्य ठरवणं, त्या धातूपासून तयार झालेल्या वस्तूचं मूल्यवर्धित प्रमाण काय आहे ते ठरवणं आणि त्याच्यानुसार टॅक्स सिस्टम तयार करणं हे फार मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. यानंतर चौथी जी एक राजवट आली आणि जिनं कर प्रणालीला खूप मोठ्या प्रमाणावरती रिवाइज्ड केलं ती म्हणजे ॲसिरियन राजवट. ॲसिरियन राजवटीचा जो कालखंड आहे तो 911 इसवी सन पूर्व 911 ते इसवी सन पूर्व 612 पर्यंतचा हा कालखंड आहे. या ॲसिरियन साम्राज्याचं वैशिष्ट्य असं की या पूर्वीचे जे साम्राज्य होती पहिली तिन्ही मेसोपोटियम, बॅबिलोनियन यांच्यापेक्षा की या साम्राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साम्राज्य विस्तार झालेला होता. म्हणजे ब्रिटिश कालखंडामध्ये जे कॉलोनियल इकॉनॉमी होती ती या कालखंडामध्ये त्या साम्राज्यांनी पाहिलेली होती. म्हणजे नवीन जिंकलेले जे भूप्रदेश आहेत त्या भूप्रदेशांवरती टॅक्स कसे आकारायचे, तिथलं आयात निर्यात धोरण कसं असलं पाहिजे, तिथल्या गुंतवणुकी कशा असल्या पाहिजेत या संबंधीची कर रचना या कालखंडामध्ये अस्तित्वात आली आणि त्यानुसार ती रिफ्रेम केली गेली, रिडिझाईन केली गेली. म्हणजे आपल्या देशामध्ये जर परदेशातून आयात माल येत असेल तर पूर्वीच्या त्यांच्या साम्राज्यवादी रचनेमध्ये त्याच्यावरती जास्तीची आयात शुल्क लावलं जात होतं. पण जेव्हा तोच आयात माल जर आपण निर्माण केलेल्या कॉलोनियल वसाहतीतून आपल्याच साम्राज्याचा घटक असणाऱ्या बाजारपेठेतून येत असेल तर त्याच्यावरती आयात शुल्क नाही लावायचा, कारण तो ऑलरेडी आपल्याला स्वस्तातच येणार आहे. किंवा कच्च्या मालाची हुकमी बाजारपेठ आणि पक्क्या मालाची हुकमी उतारपेठ म्हणूनच ते साम्राज्य काबीज केलेली असतात, ते नवीन भूप्रदेश काबीज केलेले असतात.
त्यामुळे नव्या पद्धतीने रिस्ट्रक्चर रिफ्रेम करावं लागलं त्यांचं इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटीचं सगळं अर्थकारण. म्हणजे आपल्याला या एकूण मेसोपोटियम साम्राज्यामध्ये की जे एशियामध्ये सर्वात प्राचीन अर्थरचनेची जी संस्कृती आहे, या संस्कृतीमध्ये कररचना कशी कशी उत्क्रांत होत गेली या 4 राजवटींच्या कालखंडामध्ये हे आपण पाहिलं. अर्थात आत्तासारखी ज्ञान विज्ञानाची प्रगती नसताना त्या कालखंडामध्ये या सर्व आपल्या पूर्वजांनी जी राज्यव्यवस्था, कर व्यवस्था, अर्थव्यवस्था राबविली, उदयाला घातली, तिच्यावरच बेस्ड असणारी आजचं अर्थकारण, राजकारण, अर्थनीती आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं खरोखर त्यांच्या त्यावेळच्या त्या नाविन्यपूर्ण कल्पना उदयाला आणण्याच्या बुद्धिमत्तेला सलामच आहे. पण तरीसुद्धा देशकाल परिस्थितीनुसार त्याची जर का आपण वैशिष्ट्य पाहू गेलो या कर रचनेची, तर ते आपल्याला अशी बघायला मिळतात की ही कर व्यवस्था जी आहे ती आजच्या काळाच्या तुलनेत तशीही प्रगतिशील होती. म्हणजे खरोखरीच जे लोक उत्पादक काम करतायत त्यांच्याच उत्पादक क्रियाकल्पांवरती कर आकारला जात होता. श्रीमंतांकडून जास्त कर, गरिबांकडून कर फार कमी किंवा गोळाच केला जात नव्हता. दुसरी गोष्ट, कर रचना अस्तित्वात आणल्यापासून उत्तरोत्तर त्याच्यामध्ये झालेल्या सुधारणा हे त्यांच्या प्रगल्भतेचं लक्षण असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर कर संकलन हे खूप ताठर नव्हतं, ते लवचिक होतं. म्हणजे एखाद्या व्यक्ती प्राण्यांच्या स्वरूपामध्ये, अन्नधान्यांच्या स्वरूपामध्ये, फळ, पालेभाज्या, अन्नधान्य, सोनं, चांदी, अगदी कापड अशा स्वरूपात सुद्धा सरकारकडे कर देऊ शकत होता. कर संकलनामध्ये सुलभता यावी म्हणून लोकांचं जिथं सारखं जाणं येणं असेल सुलभरित्या, तिथं ते कर संकलन ठेवलेलं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मंदिरांमध्ये, मंदिरांच्या पुरोहितांकडे की ज्यांच्याशी लोकांचा खूप जवळून संबंध येतो, जो व्यक्ती लोकांना ओळखतो, ज्याला समाजातल्या अर्थकारणाची खूप चांगली ओळख असेल, जाण असेल, अशा व्यक्तींकडे ते कर संकलन दिलेलं होतं. हे कर संकलन मल्टी लेअर असलेलं बघायला मिळतं. म्हणजे स्थानिक कर गोळा करणारा अधिकारी वेगळा होता, त्याचं लेखापालन करणारा वेगळा होता, आणि शहरी भागामध्ये कर संकलन करणारा व्यक्ती वेगळा होता. त्याचबरोबर कर देय क्षमतेनुसार ते कर गोळा केले जात होते. करामध्ये लाभता तत्व पाळलं जात होतं. समाज जर कर देतोय तर समाजाला आधार देईल अशी राजसत्ता त्या कर व्यवस्थेतून एस्टॅब्लिश्ड होत होती. कारण राजघराणं, राजसत्ता हे त्या काळच्या समाज जीवनाचा एक मानबिंदू होता, आणि तो मानबिंदू या कराच्या उत्पन्नातून जास्तीत जास्त प्रभावशाली राखण्याचं काम त्या काळात केलं गेलं. लोकांच्या धर्मभावना जोपासणं, त्या वृद्धिंगत करणं हे सुद्धा कराच्या उत्पन्नातून केलं जात होतं. साम्राज्यांचं रक्षण करणं, संवर्धन करणं, जतन करणं आणि त्याचा विस्तार करणं हे सुद्धा कर महसुलातूनच केलं जात होतं. लोकांना धार्मिक गोष्टींकरता लागणारी मंदिरं, धर्मस्थळं, नदीवरचे वेगवेगळे घाट असतील, त्याचबरोबर रस्ते असतील, सराया असतील, धर्मशाळा असतील, पाणपोई असतील, अशा अनेक गोष्टी या कर महसुलातून केल्या जात होत्या. म्हणजे लोकांना त्याच्यापासून लाभता कशी मिळेल हे सुद्धा पाहिलं जात होतं, सोयीस्करता पाहिली जात होती. आणि कर संकलनावरती होणारा खर्च आणि कर उत्पन्न याच्यातला रेशो पाळला जात होता. म्हणजे कर हे लाभता तत्व, सोयीस्करता तत्व आणि मितव्ययता सुद्धा त्या काळामध्ये, म्हणजे कर संकलनाचा खर्च कसा कमी राहील हे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाळलं जात होतं. अर्थात हे सगळी जरी त्याची गुणवैशिष्ट्य असली तरी काही उणिवा, काही दोष त्याच्यामध्ये दिसतात. ते म्हणजे म्हणावं तितक्या प्रमाणामध्ये याचं डॉक्युमेंटेशन केलं जात नव्हतं. परिणामी याच्यामध्ये भ्रष्टाचार होणं, कराच्या संकलनाला गळती लागणं हे दोष होते. समाजामधला एक मोठा वर्ग कराच्या कक्षेतून बाहेर ठेवला जात होता. त्यामुळं विशिष्ट वर्गावरच कर आकारले जात होते मोठ्या प्रमाणावरती. आणि कराच्या कचाट्यातून एकही गोष्ट सुटत नव्हती. म्हणजे अगदी तुमच्या
फक्कड असणारी जनावरं, घरात असणारे श्रमिक, जे गुलाम किंवा कामगार असतील, त्याचबरोबर वनसंपदा असेल, सगळ्या गोष्टींवरती याचा परिणाम कुठंतरी लोकांच्या उत्पादकतेवरती, बचतीवरती, गुंतवणुकीवरती किंवा नव्यानं काहीतरी करू पाहणाऱ्या उद्यमशीलतेवरती नक्कीच होत होता. त्याचबरोबर एकूण कर व्यवस्थेवरती धर्मव्यवस्थेचा किंवा मंदिर व्यवस्थेचा फार मोठ्या प्रमाणावर पगडा असलेला दिसून येतो, की जिथं राजसत्तेने हे सगळं संचालन करायला पाहिजे होतं, तिथं मात्र धर्मसत्ता ही मिडलला असलेली आपल्याला बघायला मिळते. हा एक दोष त्या प्राचीन कर पद्धतीतला असलेला आपल्याला बघायला मिळतो. तरीसुद्धा हे फार मोठं योगदान आहे की त्यांनी इसवी सन पूर्व कालखंडामध्ये कर प्रणालीला सुरुवात केली आणि त्या कर प्रणालीच्या माध्यमातून राज्यव्यवस्था, धर्मव्यवस्था, संस्कृती, कला, क्रीडा, व्यापार या सगळ्यांचं एक स्ट्रक्चर उभं करण्याचं काम या कर व्यवस्थेनं केलं, हे मात्र आपल्याला नाकारता येणार नाही. यानंतर आपण प्राचीन कर पद्धतीतला, आज जसं आपण मेसोपोटियम कर पद्धती पाहिली, तसंच पुढच्या भागामध्ये आपण एक नवीन प्राचीन कर पद्धतीसुद्धा पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.